सीएम कोण होणार? कारण आता बरेचसे आरोप प्रत्यारोप होत आहेत, तसेच दावे प्रतिदावे होत आहेत. तर त्या संदर्भातल्या बातम्या. शिंदे जातील त्या दिशेला जाणार. शिंदेंच्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत. शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पवारांसोबत गेले तर काय कराल, या प्रश्नावर शिरसाटांचं उत्तर आहे. निर्णय घेईल तो आम्हाला सर्वांना मान्य राहील. ते योग्य दिशेने जात असतात. आतापर्यंत आमचा अनुभव आहे. समजा ते उद्या शरद पवारांसोबत गेले तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही बांधील आहोत. शिंदेने ज्या विचारांनी युती केली त्यानुसार असं काही होणार नाहीये. शिरसाटांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका वाटत नसल्याचं दरेकरांचं वक्तव्य आहे. प्रदेश अध्यक्षांनी सांगितल्यामुळे तीच आमची पक्षाची भूमिका आहे आणि मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मलाही वाटतं की महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार असेल तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर 23 तारखेला 10 ते 11 वाजता सांगणार. शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार, संजय राऊतांचा दावा. महाविकास आघाडी महाराष्ट्रात 26 तारखेला सत्तेवर येते. 23ला निकाल लागतील. 26ला सरकार स्थापन करू. 23 तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो. आमचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हायकमांडला आहेत. बहुमत सिद्ध झाल्यानंतर हायकमांड निर्णय घेतील. भावी मुख्यमंत्री पदावर नाना पटोले यांचं उत्तर आहे. तर मुख्यमंत्री हे होणार विधानसभेच्या निकालाआधीच मुख्यमंत्री पदावरून दावे सुरू झालेत. एकनाथ शिंदे पुन्हा सीएम बनतील मला खात्री आहे, संजय शिरसाट यांचा विश्वास. साहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदानाद्वारे दाखवलेली आहे. म्हणून आम्हाला असं वाटतंय की शिंदे साहेबांचा तो हक्क आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. गरज भासली आणि गरज नसली तरी अपक्ष आमदार आमच्या बाजूने येतील, बावनकुळेंचा दावा. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा. आमच्या कार्यकर्त्याला वाटतं पण देवेंद्रजी व्हावे. शेवटी जो महायुतीमध्ये निर्णय होत असतो तो मान्य करावा लागतो. नाही गरज भासली तरी, गरज नाही भासली तरी जे अपक्ष लोक निवडून येतात ते आपल्या मतदारसंघाच्या विकासाकरता सरकारच्या बाजूने राहतात. निकालानंतरचे 48 तास महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींसाठी आव्हानाचे आहेत. बहुमत किंवा बहुमताजवळ आकडे असणाऱ्यांनाच फक्त 48 तास मुदत असेल. सत्तेच्या चाव्या इतरांकडे गेल्यास हॉटेल पॉलिटिक्सची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी होण्याची शक्यता. निकालाला 2 दिवस बाकी आहेत. मुंबईतील हॉटेल बुक होण्याची शक्यता. खबरदारी म्हणून पक्ष उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची शक्यता आहे. आम्ही फ्रान्सला जाऊ किंवा इटलीला जाऊ, आमदारांच्या हॉटेल बुकिंगवर आव्हाडांचं मिश्किल वक्तव्य आहे. तर आव्हाडांनी आता फ्रान्सची निवडणूक लढवावी, दरेकरांचा हा टोला. आव्हाड याने जाऊन फ्रान्सलाच निवडणूक त्या ठिकाणी लढवावी आणि फ्रान्सचा तिकडे प्रमुख व्हावं